ओके, लक्ष द्या सर्वांनी. क्वेश्चन समजून सांगतोय. पहिले प्रश्न समजून घ्या, मग बाकी पुढे बघू आपण. इन अँड एपी एका अंकगणित श्रेणीमध्ये सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह नंबर्स. पहिले हा शब्द समजून घेऊ, कन्झिक्युटिव्ह, ज्याला क्रमागत म्हटलं जातं. समजा आपण लिहिलं 1 2 3 4 5, आपण असे अंक लिहिले, एका मागे एक लिहिले, ह्याला काय म्हणायचं? कन्झिक्युटिव्ह. काय म्हणायचं याला? कन्झिक्युटिव्ह. आणि जर समजा ते इव्हन कन्झिक्युटिव्ह असेल तर काय होतील ते? 2 4 6 8 होतील. कन्झिक्युटिव्हचा अर्थ काय? क्रमागत, एका नंतर एक येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय असेल? एक विशिष्ट फरक सुद्धा असू शकतो त्याच्यामध्ये, परंतु ते कसे येणार आहेत? क्रमाक्रमाने येणार आहेत. ठीक आहे. त्याला म्हणायचं कन्झिक्युटिव्ह टर्म्स, एका नंतर एक येणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं? जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, किती ते 3 आहेत, त्यांची काय करायची? बेरीज. ती बेरीज किती यायला पाहिजे? 27. आणि अँड देअर प्रोडक्टचा अर्थ काही पण असू, परंतु मॅथमॅटिक्स मध्ये, गणितामध्ये प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. राहिलं लक्षामध्ये? मग आता देअर म्हणजे कोणाचा? त्या संख्यांचा. किती संख्या आहेत त्या? 3 संख्या. त्या 3 संख्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार किती असणार आहे? 504, 504. मग अशा या जे 2 कंडिशन दिल्या जातात, त्या 2 कंडिशनवर आपल्याला काय करायचंय? फाइंड द टर्म्स. मग त्या संख्या आपल्याला काय करायच्या? आता शोधायच्या. क्वेश्चन समजला? ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा, जे ते 3 टर्म्स आहेत ते कोण कोण घ्यायचे? पहिला घ्यायचा a मायनस डी, दुसरा घ्यायचा a, आणि तिसरा कोणता घ्यायचा? a प्लस डी. असे 3 टर्म्स दिले त्यांनी आपल्याला, ते 3 आपल्याला घ्यायचे. तर मग आपण काय करू? लेट म्हणजे काय? समजा लेट द 3 टर्म्स आर. पहिला कोणता? a मायनस डी, दुसरा कोणता? a, आणि तिसरा कोणता? a प्लस डी. समजा ते 3 क्रमागत पदे, पहिलं कोणतं? a मायनस डी, नंतर a प्लस डी. सो देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन. आता त्यांनी किती कंडिशन दिली आपल्याला? 2 पैकी पहिली कंडिशन कोणती आहे? सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. ते जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत 3, त्यांची सम किती आहे? 27. मग आता बघा, पहिला कोणता आहे? a मायनस डी प्लस, दुसरा कोणता आहे? a प्लस, तिसरा कोणता आहे? a प्लस डी. तिघांची बेरीज किती आहे? कंडिशन दिली होती, आपण दिलेली. मग आता बेरीज करताना लक्षात द्यायचं, जर सारखे टर्म्स असतील परंतु त्यांचं जर चिन्ह वेगवेगळं असेल, ते काय होतं? कट होतं. मग मायनस डी आणि प्लस डी काय झाले? प्लस मायनस कटून गेले. राहिले का आपल्याला? 1 2 3. 3 ए उरलं, तिकडे काय? 27. 3 गुणाकारात आहे, तिकडे काय जाईल? भागाकारामध्ये. देअरफॉर ए इक्वल्स टू 27/3. 3 1 जा 3, 3 9 जा 27. सो देअरफॉर ए इक्वल्स टू किती? एच व्हॅल्यू भेटली आपल्याला. ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म भेटलं आपल्याला. किती भेटलं? 9. आता बाय गिवन सेकंड कंडिशन, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. मग आता सेकंड कंडिशन काय त्यांची? अँड देअर प्रोडक्ट इज 504. त्यांचा गुणाकार किती आहे? 504 आहे. मग आता त्यांचा गुणाकार म्हणजे कोणाकोणाचा? a मायनस डी गुणिले a गुणिले a प्लस डी. या तिघांचा गुणाकार किती आहे? 504. मग आता ज्यांची किंमत माहिती ते किंमत ठेवा. कोणाची किंमत माहिती आपल्याला? a ची किंमत माहिती आहे. a किती आपला? 9. मायनस डी जशाला तसा गुणिले हा 9 जशाला तसा गुणिले a मायनस a प्लस डी म्हणजे काय? 9 प्लस डी बरोबर 504. हे 9 गुणाकारात आहे, तिकडे काय होईल? मग आपल्याकडे इकडे काय होईल? 9 मायनस डी 9 प्लस डी. मग 504 भागिले किती? 9. 9 1 9,
9 पाचे 45 किती उरले 5 54 झाले 9 सगळं 54 सो देअरफॉर 9 मायनस डी आणि 9 प्लस डी इक्वल्स टू किती 56 आपण लहानपणापासून एक टर्म शिकलोत बघा काय शिकलोय की जर समजा ए प्लस बी आणि ए मायनस बी जर असेल तर काय होतं ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग मग ए म्हणजे काय आपला 9 आहे 9 चा वर्ग 9 9 किती झाले 81 मायनस प्लस मायनस डी गुणिले डी डी चा वर्ग इकडे किती आहे 56 आता बरोबर हे मायनस डी आहे इकडे काय होईल प्लस हे 56 प्लस इकडे काय होतील मायनस मग 81 मायनस 56 बरोबर इकडे काय झाला डी चा वर्ग मग आता 81 मधून 56 मायनस करा ओके एकातून 6 जाते का नाही एक इकडून घेतला 11तून 6 गेले उरले किती 5 5 ने किती झाले 6 8तून 6 गेले किती उरले 2 मग 81 मधून 56 गेले किती उरले 25 बरोबर काय डी चा वर्ग दोघांचा काय करायचा स्क्वेअर रूट करायचा स्क्वेअरिंग बोथ साइड्स टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट्स वर्गमुळे करून देअरफॉर मग डी ची किंमत काय होत असेल 5 बरोबर आहे पण एक लक्षात ठेवा कधी पण अशा वेळी ज्यावेळेस दोघांचा वर्गमूळ करायचा असतो तो ज्याचा वर्गमूळ केला त्याची किंमत किती असते 2 एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल असं का बरं होतं एखाद्या संख्येचा वर्गमूळ केला तर मग ती प्लस किंवा मायनस का बरं गृहीत धरली जाते त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता बघा -5 आहे -5 चा काय करा आपल्याला वर्ग करायचा आहे मग काय होईल -5 गुणिले -5 गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं प्लस 5 5 25 आणि आता काय करायचं फक्त 5 चा वर्ग करायचा पॉझिटिव्ह 5 चा मग काय होईल 5 गुणिले 5 5 5 किती झाले 25 म्हणजे +5 चा पण वर्ग किती येतो -5 चा पण वर्ग किती येतो म्हणून वर्गमूळ करताना डी ची किंमत किती आली प्लस किंवा मायनस काय आली 5 म्हणजे आपल्याला किती किमती भेटल्या डीच्या 2 आहेत बरं आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं त्यात ते जे 3 टर्म्स आहेत ते आपल्याला काय करायचे होतं फाइंड करायचे बरोबर आहे पहिलं टर्म कोणतं आहे a - d नाउ 3 टर्म्स आर ते 3 पदे कधी जेव्हा डी ची किंमत किती घेतली +5 घ्या आणि ए किती आहे 9 ए ची किंमत 9 घेतली आणि डी ची किंमत किती घेतली +5 घेतली त्यावेळेस 3 पद काय असतील पहिलं ए मायनस डी आहे ए किती आहे 9 मायनस डी ची किंमत किती आहे 5 9 तून 5 गेले किती उरले 4 नंतर ए म्हणजे काय फक्त 9 आणि नंतर काय ए प्लस डी म्हणजे 9 + 5 बरोबर किती झाले 14 ठीक आहे आल्सो तसेच आता ए ची किंमत किती घेतली 9 आणि डी किती घेतला -5 बरोबर आहे सो देअरफॉर ए मायनस डी म्हणजे ए बघा ए ची किंमत किती आहे 9 मायनस जशाला तसं हे डी ची किंमत किती आहे -5 हे 9 मायनस मायनस झाले +5 9 5 किती झाले 14 दुसरे काय ए म्हणजे फक्त किती 9 आणि नंतर काय ए प्लस डी म्हणजे 9 प्लस डी ची किंमत किती आहे -5 9 तू -5 केले किती उरले 4 मग आता लिहिताना किती उत्तर लिहायला आपल्याला 2 कोणकोणते पहिली जी समजा जे पहिले 3 टर्म्स आहेत कोण देऊ शकते 4 9 14 येतील किंवा काय येतील 14 9 4 येतील ओके रँडम